पुढची बातमी. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेबाबत सोलापूरकरांनी एक विधान केलं होतं. एका पॉडकास्टमध्ये सोलापूरकरांनी केलेल्या या विधानामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले. इतकंच नव्हे तर सर्वपक्षीय नेत्यांकडून सुद्धा या विधानाचा समाचार घेण्यात आला. पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण. काय बोलतोय तो राहुल? अक्कल बिक्कल आहे का त्याला? महाराष्ट्र सरकारने अशा नराधमांना पाठीशी घालू नये. राहुल सोलापूरकर सारख्या कॉप्या करून पास झालेल्या लोकांनी कुठल्या तरी बाहेर देशात जाऊन लायब्ररी वाचली असेल असं सुतराम वाटत नाही. या नेते मंडळींचा हा संताप आहे अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते. पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं. मोहसिन खान किंवा मोईन खान या औरंगजेबाच्या सरदाराकडून महाराजांनी सही शिक्क्याचं पत्र घेतलं होतं आणि त्याच्याच आधारे महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सोलापूरकरांनी हे वादग्रस्त विधान केलं आणि त्याचे पडसाद राज्यातल्या अनेक भागात उमटले. पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसमोर मोठं आंदोलन करण्यात आलं. सोलापूरकर यांच्या या विधानाचा विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनीही समाचार घेतला. काय या लोकांना वेळ लागलाय का? काय लागलंय? हे कोण? आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात. अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी आपलं वाटेल ते विधानं करतायत. ही जी काय विकृत मनोवृत्ती जी आहे, जे स्वतः कोण किती पात्रतेचे काय तो भाग वेगळा आहे, त्याबद्दल काय मी बोलणार नाही. पण छत्रपती शिवरायांच्या बद्दल अशा पैचं जे काय वक्तव्य केलेलं आहे मी ते सांगतो की अत्यंत निंदनीय आहे. अशा विकृत मनोवृत्ती म्हणतोय मी, व्यक्ती नाही म्हणत, मी मनोवृत्ती म्हणतोय, त्या ठेचून काढणं आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने अशा नराधमांना पाठीशी घालू नये. जर याला हिरकणीचा बुरुज माहीत नसेल तर याला टकमकीचं टोक दाखवावं का, असा संताप शिवप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यामुळे सोलापूरकर यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपण कायदेशीर कारवाई कराल अशी मला अपेक्षा आहे. राजकीय नेते मंडळींसह सोलापूरकर यांच्या विधानामुळे इतिहास अभ्यासकांनीही संताप व्यक्त केला. सोलापूरकर यांनी हे विधान कोणत्या आधारावर केलं असा थेट सवाल इंद्रजित सावंत यांनी केला. हे जे काही विधान त्यांनी केलंय की लाच देऊन आले वगैरे वगैरे, हे सगळं खोटं आहे. म्हणजे ते जे काय सांगतात ते कशाच्या आधारावर सांगतात माहीत नाही. पण शिवाजी महाराज ज्यावेळेला तिथून निसटले 17-18 ऑगस्टला आग्र्याहून, त्यानंतर 4 महिन्याने ते स्वराज्यात आले. म्हणजे त्यांना खूप मोठा प्रवास करावा लागलेला आहे आणि खूप अडचणीचा प्रवास करावा लागलेला आहे. आता ते तिथं उपस्थित होते का काय माहीत नाही असं थेट म्हणायला, कारण पेटारे होते का नव्हते हा डिबेटिंगचा विषय आहे. पण त्याबद्दल मगाशी मी सगळी साधनं सांगितली, त्याच्यामध्ये पेठाऱ्यांचा उल्लेख आहे. गेली अनेक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.